सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. देहधारणा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. खांदे जमिनीकडे सैल सोडलेत. डोळे अलगद मिटलेत. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपली आपण. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबून मोकळा झालेला आपला श्वास, दोन्हीही नाकपुड्या यांची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. ओमच्या कंपनांची अनुभूती. आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी
समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर, द्रोण मुद्रेत, पाठकणा सरळ. करणार आहोत नेक रोटेशन. खांदे एका रेषेमध्ये असतील. आणि आता सुरू करूया. सावकाश मान उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. हलकीशी मान टिल्ट करूया. एकदा उजव्या बाजूला, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, डावीकडे. अजून एक राऊंड. उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. सावकाश मान वर, खाली, हनुवटी गळ्याकडे. पुन्हा वर, खाली, वर, खाली. फुल नेक रोटेशन करूया 2 वेळेला क्लॉकवाईज. मान उजवीकडे, डावीकडे, सावकाश मध्यभागी, क्लॉकवाईज 3 वेळेला. सॉरी, आपण 2 वेळेला बोललो होतो ना पहिल्यांदा. त्यांना जसं जमेल त्याप्रमाणे कृती. आणि विरुद्ध बाजूने 2 ते 3 वेळेला. अगदी सावकाश कृती. प्रत्येक बाजूने झालं की थांबायचंय. मान सरळ करून तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. दोन्ही पाय समोर करायचे. दोन्ही हात समोर. एकत्रित आपल्या पावलांमध्ये अँकल जॉईंट मध्ये हालचाल करूया. आधी स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. वर, खाली, वर, खाली. बरोबर. वर, खाली, अजून एकदा वर, खाली. थांबायचंय. ठीक आहे. आता हातांच्या 5ही बोटांमध्ये ताण आणा. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्यायचे. आणि आता एकत्रित रोटेशन करूया. अँकल जॉईंट्स मधून पाऊल, मनगटामधून हाताची मूठ क्लॉकवाईज. 1, 2, थोडंसं पावलामध्ये अंतर घ्या. 3, 4, बरोबर करताय. 5. विरुद्ध बाजूने करूया. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि त्या उजव्या पायाला समोरनं असा हाताचा विळखा द्या. उजव्या पायाला. बरोबर. आता आपला डावा पाय खाली सरळ आहे. बरोबर. आता तो वर उचलायचा आहे, सावकाश खाली ठेवायचा आहे. असा धाडकन आपटायचा नाहीये. ठीक आहे. कंट्रोल मुवमेंट करा. अप, डाऊन, स्लोली डाऊन, अप, डाऊन. बरं, आता इकडे समजा आपला असा मागे तोल जात असेल तर थोडासा आधार घ्या भिंतीचा, म्हणजे तोल नाही जाणार. पुन्हा एकदा थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. अजून एकदा करूया. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश उजवा पाय सरळ करूया आणि डावा पाय फोल्ड करूया. पुन्हा त्याला आपल्या हातांचा विळखा, पाठकणा सरळ. ठीक आहे. आता सुरू करूया उजवा पाय. इनहेल अप, एक्झेल स्लोली डाऊन. इनहेल अप, एक्झेल स्लोली डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप,
एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश. आता डाव्या पायाचा अंगठा पकडा, डाव्या पायाचा अंगठा पकडा. आणि आता सुरू करूया चक्की चालून. ठीक आहे, उजवा पाय आपला तसाच सरळ ठेवायचा आहे, डाव्या पायाचा अंगठा म्हणजे थोडासा पाय फोल्ड करा, अंगठा पकडा आणि सुरू करा क्लॉकवाईज. 1, 2, सावकाश, 3, 4, 5. बरोबर, विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, बरोबर. 5. 5 वेळा झालं की थांबायचं, डावा पाय सरळ करायचा, पुन्हा दोन्ही पाय जुळून घ्यायचे आणि आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा अंगठा पकडूया आणि क्लॉकवाईज रोटेशन. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबा, उजवा पाय सरळ करा आणि पुन्हा थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. काही मांडी घालायची आहे. करणार आहोत आपण सिंह मुद्रा. ज्यांना शक्य असेल त्यांनी पद्मासन करायला हरकत नाहीये. अगदीच पद्मासन अर्ध पद्मासन जमत नसेल तर साधी मांडी घाला. शक्य असेल त्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन घालायचंय. सिंहमुद्रा आपण मागे बघितली होती, वज्रासनामध्ये बघितली होती, बरोबर. जीभ जास्तीत जास्त बाहेर काढली होती आणि पहिल्यांदा आपण नजर नाकाच्या शेंड्याकडे आणि त्यानंतर आपण आयब्रो सेंटरमध्ये दिली होती, बरोबर. आज आपण पद्मासनस्थ सिंहमुद्रा करतोय. आता हाताची कोपरं थोडीशी बाहेर, पाठकणा सरळ आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या आणि आपली जिभेचा शेंडा हा आपल्या हनुवटी जवळ जाईल आणि नजर नाकाच्या शेंड्याकडे असेल. नॉर्मल श्वास चालू ठेवा. नजर नाकाच्या शेंड्याकडे, नॉर्मल श्वास चालू. जास्तीत जास्त जिभेचे स्नायू ताणा, चेहरा रुंद करा. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. संपूर्ण जे ताणले गेलेले जिभेचे स्नायू होते त्याची जाणीव. पुन्हा एकदा हीच कृती करूया. आता आपली नजर जी आहे ती आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल. ठीक आहे, इथे सुद्धा नॉर्मल श्वास आपला चालू ठेवायचा, नजर आयब्रो सेंटरकडे. पुन्हा हाताची कोपरं थोडीशी बाहेर आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या, नजर तुमची आयब्रो सेंटरकडे जाईल आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरं, खांदे रिलॅक्स करा आणि पुन्हा एकदा जाणीव आपल्या ह्या सगळ्या आपल्या जबड्याच्या ठिकाणी, आपल्या चेहऱ्याच्या ठिकाणी घेऊन जाऊया. तिथे ताणले गेलेले स्नायू, तिथल्या रक्तप्रवाहामध्ये झालेला बदल, हा सगळा सूक्ष्म अनुभव आपल्याला घेता येतोय का, हे आपलं आपण तपासूया. अल्झायमर, डिमेन्शिया सारखे जे त्रास आहेत ते या सिंहमुद्रेने आपल्यापासून लांब राहतात. सावकाश एकेका पायाने पद्मासन अर्ध पद्मासन सोडूया आणि वज्रासनामध्ये येऊया. दोन्ही पाय आधी सरळ करा आणि एक एक पाय फोल्ड करून वज्रासन. पाठकणा सरळ, हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घेऊया आणि वज्रासनामध्ये काही क्षण स्थिर थांबूया.
पुन्हा एकदा आपलं संपूर्ण आकृतीबंध आपला आपण तपासा. गुडघे मांड्या जुळलेल्या असतील. सीटचा भाग टाचांच्या मध्ये, पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थिती. डोळे मिटून जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतो. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. त्याचबरोबर मेडिटेटिव्ह पोश्चर सुद्धा आहे हे. करणार आहोत आपण आज याच्यातूनच पुढे जाणारं पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी, हाताची कोपरं जमिनीला समांतर. आता हे जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थितीमध्ये नजर समोर, तोंड बंद, डोळे बंद. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तने. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात पुन्हा एकदा कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी. दोन्ही हात खाली, डोळे मिटून जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. करणार आहोत आपण मार्जनासन आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभा राहा. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर. याच्या आधी आपण ते दाखवलं होतं. म्हणजेच आपला हात फोल्ड करायचा, उजवा हात, आणि त्याप्रमाणे हे अंतर घ्यायचं. उजव्या हाताचं कोपर आणि डावा आपला पाय. बरोबर. आता दोन्ही आपले हात दोन्ही गुडघ्यांच्या इथे, हाताची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. हाताची पाचही बोटं जुळली आहेत. आणि आता खांद्यातून दोन्ही हात गुडघ्यातून दोन्ही पाठ सर. नजर समोर. आता आपली नजर खाली जमिनीकडे. आता श्वास घे. आपली मान वर न्यायचे आणि श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घे, मान वर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. 3 ते 4 वेळा ही कृती करून घ्या. 2 मिनिटं. 3 ते 4 वेळा डायनॅमिक हालचाल करून घ्यायची. आणि ही झाली की मग पुन्हा एकदा मध्ये येऊन थांबायचं. 3 ते 4 वेळा तुम्ही केली असली डायनॅमिक हालचाल, म्हणजे एकदा वर मान आणि एकदा हनुवटी गळ्यात, अशा प्रकारे. आणि आता त्या स्थितीमध्ये आपण थांबणार. सावकाश आपली मान वर घेऊया आणि इथे थांबा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण, पाठकण्यावर असलेला प्रेशर याची जाणीव आणि 2 श्वासाची. अट्टहास न करता ही कृती. आणि आता डोळे उघडूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करू. ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र ही कृती करणं टाळा. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे आणि पाठीचा मणका जास्तीत जास्त सिलिंगकडे काढण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा इथे तुम्ही दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आपलं आपण करून घ्या. खोलवर दीर्घ श्वास घ्या आणि तो सावकाश सोडा.
सावकाश मान बसण्यामध्ये पुन्हा नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आता आपला डावा जो पाय आहे तो मागून सरळ करा. डावा पाय मागणं सरळ आणि उजवा हात समोरनं सरळ. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे द्या. डावा पाय मागून सरळ करा आणि उजवा हात समोरनं. बरोबर. आणि जास्तीत जास्त स्ट्रेच. तुमच्या डाव्या पायाला स्ट्रेच द्या मागणं आणि समोरनं उजव्या हाताला स्ट्रेच द्या. आता ज्यांना शक्य असेल तरी डावा पाय तिथल्या तिथे वर खाली होतोय का बघा. शक्य असेल तर डावा पाय तिथल्या तिथे वर खाली. हा बरोबर. बॅलन्स सांभाळा स्वतःचा आणि तो फोल्ड करून सरळ करता येतोय का बघा. पाय फोल्ड सरळ, फोल्ड सरळ. ठीक आहे, बरोबर. सावकाश आधी उजवा हात खाली घ्या, मग डावा पाय. पुन्हा नजर दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. आता आपला मागून उजवा पाय सरळ करा, समोरनं डावा हात. आधी जास्तीत जास्त स्ट्रेच द्या दोन्ही हातापायांना, म्हणजेच हाताला समोरच्या बाजूने डाव्या हाताला आणि उजव्या पायाला मागच्या बाजूने. बरोबर. आता इथे तुम्ही सपोर्टसाठी एखादी गोष्ट हाताला म्हणजे हाताने धरू शकता जर बॅलन्स जात असेल तर. हा बरोबर. आता शक्य असेल तर आपला उजवा पाय तिथल्या तिथेच वर खाली करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपले हिप जॉईंट्स किंवा थाय मसल्स जे आहेत तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहील. बरोबर. आता डावा पाय फोल्ड, सॉरी उजवा पाय फोल्ड आणि सरळ. यथाशक्ती प्रयत्न. फोल्ड सरळ, फोल्ड सरळ. सावकाश आधी डावा हात खाली घ्या, मग उजवा पाय आणि वज्रासनामध्ये स्थित. डोळे मिटून घ्या आणि काही क्षण या स्थितीमध्ये थांबा. आता पुढची कृती. इथूनच आपण आज दंडासनात म्हणजे स्टँडिंग मध्ये जाणार आहोत. तर कसं करायचंय बघा. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर. आपले गुडघे जे आहेत म्हणजे सीटचा भाग आणि वर उचला. पावलांचं माउंटन करा, म्हणजे टाचा सिलिंगच्या दिशेला पायाची बोटं जमिनीवर. ठीक आहे. आणि आता सावकाश गुडघे जमिनीपासून वर उचला आणि आपल्या दोन्हीही पायांच्या टाचा खाली जमिनीला लागतात का बघा. आपली नजर आपल्या नेबर रिजनकडे. नजर आपली नेबर रिजनकडे, म्हणजे आपली हनुवटी इथे गळ्याला लॉक होते. आता इथे पुन्हा ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ अशा अशा स्थितीमध्ये थांबू नका. आणि आता पुढची कृती. सावकाश आपली नजर समोर घ्यायची दोन्ही हातांच्या मध्ये. आणि आता आपलं उजवं जे पाऊल आहे ते थोडंसं पुढे घ्या. उजवं पाऊल थोडंसं पुढे घ्या. त्याचबरोबर आपलं डावं पाऊल सुद्धा पुढे घ्या. बरोबर. आणि आपले जे हात समोर आहेत ते आपल्या पावलाच्या जवळ येत आहेत का बघा. हा ठीक आहे. किंवा जमिनीकडे सैल सोडा. जमिनीकडे सैल सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली हनुवटी आधी गळ्याला लावून घ्या. पुन्हा एकदा ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र ही कृती ओव्हर ट्राय करू नये. आता सावकाश मान सर्व समोर, नजर समोर. हा. आता श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या.
मान मध्ये सैल सोडा, रिलॅक्स. सावकाश. काय म्हणत होतो आपण? कटिचक्रासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर. हा. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. अल्टरनेट हात आपला खांद्यांवर जाईल. ठीक आहे. उजवीकडे उजवीकडे वळून डाव्या पायाची टाच बघा. डावीकडे वळून उजव्या पायाची टाच बघा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. रिलॅक्स. दोन्ही बाजूनी 10-10 वेळा झालं की थांबा आणि पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती. आता आपण ताडासनामध्ये चालणार आहोत, म्हणजे वॉकिंग करणार आहोत. आणि त्यासाठी मॅटच्या एका टोकाला येऊन उभी राहा. मॅटच्या एका टोकाला या. नजर समोर घ्या. नजर समोर, दोन्ही हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ वरती डोक्याच्या दिशेने. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला आणि चवड्याच्या भागावर चालायला सुरुवात करा. चवड्यांवरती चाला. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पुढे जा आणि तसेच मागे, तसेच रिव्हर्स या. 3 वेळेला आपण पुढे आणि मागे असे जाणार आहोत टाचांवरती. सॉरी, पायाच्या चवड्यांवरती. टाचा आपण वर उचलणार आणि हात समजा तुमचे फोल्ड होत असतील ना, तर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तळवे सिलिंगच्या दिशेने घ्या आणि मग चाला. म्हणजे दोन्ही हातांना छान स्ट्रेच मिळेल. बरोबर. अजून एकदा पुढून मागे. तसंच रिव्हर्स या मागच्या बाजूला. बरोबर. आता समोर बघा. तिथलं झाल्यानंतर समोर बघा. आणि आता उजवीकडे डावीकडे जाऊया. उजवीकडे डावीकडे. बरोबर. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत या आणि मग मध्यभागी येऊन थांबा. मध्यभागी येऊन थांबायचं. टाचा खाली घ्या. हातांच्या बोटांची घुंगण सोडा आणि सावकाश दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान सैल सोडून जाणून आपल्या श्वासाची. करणार आहोत आपण आता कृष्ण पोज. म्हणजे भगवान श्रीकृष्ण कसे असे पाय क्रॉस करून उभे राहतात त्याप्रमाणे. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आपलं उजवं जे पाऊल आहे ना, ते डाव्या पावलाच्या जवळ घ्यायचं. शक्य असेल तर दोन्हीही पावलं जुळवून घेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. बरोबर झालंय प्रत्येकाचं? दिसतंय. आता दोन्ही हात जोडून घ्या. दोन्ही हात जोडून घ्यायचे. सावकाश हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. बरोबर, छान. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी हळूहळू खाली झुकायला सुरुवात करा. आणि आपले दोन्ही हात जे आहेत, हातांची जी बोटं आहेत ती जमिनीला स्पर्श करतायत का बघा. म्हणजे हेच जोडलेले हात, त्याच्यापैकी आपलं मधलं बोट आहे ना, त्याचं फिंगर टिप्स ते जमिनीला टेकतंय का बघा. खांदे रिलॅक्स ठेवा. ओके, छान. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू रिले करा. आणि आता सावकाश तिथल्या तिथेच वर या. सावकाश तिथल्या तिथेच वर या. दोन्ही हात पाय सरळ, पावलं सरळ करायचे. आपल्याला काय करायचं, आपण हात जसे असे वर नेतो ना जोडून, तसेच खाली घ्यायचे. हा, म्हणजे हात कुठेही आपल्याला हे ओपन नाही करायचे. तशा स्थितीमध्ये खाली यायचे. हा, दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा हीच कृती करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय विरुद्ध बाजूने उजव्या पावलाजवळ. शक्य असेल तर पावलं एकमेकांच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा.
पुन्हा दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आधी डोक्याच्या दिशेने वर. बरोबर. आणि आता हळूहळू खाली या. हात तसेच जोडलेले ठेवायचे, हळूहळू खाली यायचंय. आणि दोन्ही हात जोडलेले हात जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा आपल्या दोन्ही हातांची जे मधलं बोट आहे ना ते जास्तीत जास्त जमिनीकडे जातं बघा. खांदे रिलॅक्स करा. यथाशक्ती थांबा, स्वतःचा तोल सांभाळा. बरोबर, छान. आणि सावकाश हळूहळू उलट चालू करताना श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. बरोबर, झालंय. हात आणि डावा पाय सरळ करा. हा, हात तिथल्या तिथे साईडलाही वरती यायचे, वर घ्यायची गरज नाहीये. सावकाश खाली घ्या. विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. तर आपण आता त्रिकोणासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. आज आपण थोडंसं त्रिकोणासनचं व्हेरिएशन करणार आहोत, पण त्याच्या आधी जे ट्रेडिशनल त्रिकोणासन आहे ते आधी करूया आणि मग त्यातलं व्हेरिएशन बघू. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. थोडंसं श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. आता उजवा हात आपल्या जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घ्या. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. डावा खांदा रिलॅक्स करा, उजवा खांदा रिलॅक्स करा. हात डाव्या हात जो वर आहे त्याची पाचही बोटं जोडलेली आहेत. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. संपूर्णपणे गळा, पाठकणा आणि आपलं पोट तिथे एक छान असा ट्विस्ट आहे. शरीराचा त्रिकोणासारखा आकार आहे. दोन्ही पाय हे ट्रायंगल पोस्ट सारखे दिसतात. नॉर्मल श्वास करा. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. थोडा वेळ हात खाली, पायामधलं अंतर तसंच ठेवायचं. पुन्हा आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी माझ्या सूचनेची वाट न बघता उलट चाल करायला हरकत नाही. सुरू करूया दुसऱ्या बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. त्यानंतर उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. खांदे एका रेषेमध्ये असतील. दोन्हीही खांदे रिलॅक्स करा आणि विरुद्ध बाजूने आपल्या पाठकणा, गळा आणि पोटाच्या इथे आलेला ट्विस्ट, त्याचबरोबर ताणले गेलेले पायाचे स्नायू त्याची जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती 3 ते 4 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करायची. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपला डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतून सरळ. छान. आणि दोन्ही हात खाली. पुन्हा पायामधलं अंतर तसंच ठेवा. थोडा वेळ हात खाली, विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आता आपल्याला पुन्हा हीच कृती करायची आहे. फक्त आपला हात जो आहे ना तो आपण पायाच्या मध्ये घेणार आहोत. बघा दाखवते तुम्हाला. हात खांद्यातून सरळ करायचे, पुढे जायचं. उजवा हात दोन्ही पायांच्या मध्ये, डावा हात डोक्याच्या दिशेने वर, मग डावा हात खाली, उजवा हात वर. अशा प्रकारे आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत. हा, बरं. आता इकडे समजा हात पोचत नसेल ना खाली जमिनीपर्यंत, तर काय करायचं, तिथल्या तिथे जायचं आणि तिथल्या तिथेच अशी हालचाल करा. 1, 2. हे करताना पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवा. ठीक आहे. हात जमिनीपर्यंत नाही गेले तरीही चालतील. पाय गुडघ्यातनं सरळ करा आणि डायनॅमिक ट्विस्टिंग करा. करूया सुरुवात. हात खांद्यातून सरळ, कमरेतनं पुढे झुकायचंय. हात पोचले जमिनीपर्यंत तर ठीक आहे, नाही पोचले तरीही चालतील. फक्त हालचाल डायनॅमिक करूया. सुरू करूया. 1,
2 3 4. जो हात वर जाईल त्याकडे आपली नजर न्यायची आहे. हा 5 6 7 8 9 10. बरोबर. छान. 10 वेळा झालं की थांबा. हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेचा सरळ व्हा. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करा. बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश. आधी खाली बसा आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला बघा. दोन्ही पायांमधलं अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आता पायाचे आपले मसल्स ताणले गेले होते बरोबर. ते थोडेसे पाय फोल्ड करा आणि रिलॅक्स व्हा. दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ती पकड आपल्या डोक्याच्या मागे घ्या. जसं आपण उशी घेतो तसं. डोळे मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ विश्रांती घ्या. बघा झोप लागण्याची शक्यता असते कारण की ही विश्रांतीकारक स्थिती आहे. त्यामुळे झोप न लागता आपल्याला जाणीवपूर्वक विश्रांती घ्यायची आहे. डोळे मिटून रिलॅक्स. नाकाने मोठा श्वास भरून घ्या. तोंड उघडून सोडा. मोठा श्वास सोडून घ्या नाकावाटे आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास बाहेर सोडा. रिलॅक्स. खांदे जमिनीकडे सैल सोडले. पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडलाय. दोन्ही पाय फोल्ड केले. पावलांमध्ये अंतर आहे. गुडघ्यांमध्ये अंतर आहे आणि आपण विश्रांती घेतोय. आता आपल्याला थोडीशी पुढची कृती करायची आहे. ही सुद्धा डायनॅमिक असणार आहे. हा दोन्ही पावलं जोडून घ्या. हा गुडघे मांड्या जोडले. ठीक आहे. आता जी पावलं आपली जमिनीवर आहेत ना ती जमिनीपासून वर उचला म्हणजे मांड्या आपल्या पोटाच्या जवळ येतील. बरोबर. परफेक्ट. हा आता पुढे करूया. आता आपले पाय उजवीकडे मान डावीकडे जाईल. वरच्या वर आपण ही कृती करतोय. पाय उजवीकडे मान डावीकडे मग पाय डावीकडे मान उजवीकडे. तिथल्या तिथे ट्विस्टिंग. परफेक्ट. हा सुरू करूया डायनॅमिक. 1 2 पाठकणाला छान मसाज येतोय. 3 4 बरं खांदे कोपरे न उचलता आपले जे पाय आहेत पोट त्यामध्ये हालचाल होतीये आणि मानेमध्ये. 5 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा झाले की थांबा. सावकाश आपले पाय खाली घ्या. पावलं जमिनीला टेकवा. दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हात सरळ करा आणि विश्रांती. सगळा जो आपल्या पायाचे जे स्नायू ताठले गेले होते ते सगळे आता रिलीज झाले. त्यातला ताण रिलीज झालाय. डोळे मिटून विश्रांती. करणार आहोत आपण उत्तान भद्रासन. स्त्रियांसाठी उपयुक्त म्हणजे आपल्या ज्या काही गायनेकच्या रिलेटेड अडचणी असतील किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होते या आसनाच्या अभ्यासाने. तर सुरू करूया. सोपा आहे. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ आणि आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे दोन्हीही पावलं जोडून घ्या. बटरफ्लाय करतो ना बैठक स्थितीमध्ये जी स्थिती घेतो त्याप्रमाणे. हा बरोबर. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. हा आता दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. आता हेच जोडलेले हात हनुवटी नाक आणि कपाला स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. पुन्हा एकदा दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडल्यात. तोंड बंद आणि श्वास चालू.
संपूर्ण स्नायू रिलॅक्स करा. नकळत आपण आपल्या ऍनसचा भाग सुद्धा कॉन्ट्रॅक्ट करतो, तर तो तुम्हाला एकदम रिलॅक्स करायचा आहे. सीटचा भाग रिलॅक्स करा. आपले ताणले गेलेले सगळे स्नायू, कमरेपासूनचा भाग तिथे जाणीव, आपल्या काफ मसलच्या इथे तुम्हाला प्रेशर जाणवेल. गुडघ्यापासूनचा जो वरचा भाग आहे तिथे तुम्हाला ताण जाणवेल, त्याची जाणीव. त्याचबरोबर कमरेपासूनचा वरचा भाग तिथे आलेला स्ट्रेच आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. इथे 2 आवर्तनं आपण दीर्घ श्वसनाची करून घेऊया. डोळे मिटायचे आणि आपली जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे घेऊन जा. श्वास घेताना आणि सोडताना आपला पाठकणा हे काहीतरी ना प्रॉब्लेम झाला वाटतं इकडे. ठीक आहे. पाठकण्यामध्ये होणारी हालचाल त्याकडे लक्ष द्यायचं. सुरू करूया. एक श्वास भरून घ्यायचा, मोठा दीर्घ श्वास आणि सावकाश सोडायचा. मोठा श्वास भरायचा, सावकाश सोडायचा. उलट चाल करताना डोळे उघडायचे, पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात हृदयापाशी. दोन्ही हात खाली घेऊया, दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती, रिलॅक्स. करणार आहोत आपण मत्स्यासन, सुलभ मत्स्यासन, जे आपण मागच्या 1-2 दिवसापूर्वी पाहिलं होतं. त्याची पुन्हा एकदा उजळणी करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी हात आपले सीटच्या खाली घेऊन तिथेच थांबायचंय. बाकीच्यांनी मग पुढची कृती करायची. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्हीही हात आता आपल्या सीटच्या खाली घ्या. उजवा हात उजव्या सीट खाली, डावा हात डाव्या सीट खाली. आपले खांदे आणि कोपरं जमिनीकडेच असतील आणि ते रिलॅक्स असतील. पाठकणा सुद्धा रिलॅक्स करा. पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या. ज्यांना पाठीचा त्रास आहे, त्याचबरोबर कमरेचा त्रास असेल आणि मानदुखी असेल तर आपले हात असेच सीटच्या खाली ठेवा. पुढची कृती करू नका. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवा मागच्या बाजूने आणि आपली पावलं जमिनीकडे ताणून घ्या. खांदे आपले वर उचललेले आहेत, हाताची कोपरं जमिनीवर आहेत. खांदे हलकेसे थोडंसं त्यांच्यामध्ये ताण आणा, मागून एकमेकांच्या जवळ येतील. त्यामुळे आपल्या छातीच्या स्नायूंचं प्रसारण होतं, आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. गळ्यावरती समोरनं ताण, मागच्या बाजूने दाब आहे, त्यामुळे तिथे जे काही आपले विकार आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. सुलभ मत्स्यासन आपण आता केलंय. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर, छान. सर तुम्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेतलेत का खाली घ्यायचेत ते? पाटील सर. हात बघा खाली घ्यायचे, खाली सीटच्या इथे, सीट. हा, येस. हा, आता सावकाश डोकं उचला. येस, आता एकदम बरोबर आहे, परफेक्ट. सावकाश उलट चाल करूया. आधी पावलं रिलॅक्स करा. डोकं सावकाश वर उचला. सावकाश वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत आणि मग डोकं जमिनीवर येऊ दे. येस, खूप छान. हाताच्या हात जे आपले सीटच्या खाली आहेत ते काढून घ्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या.
हातापायांमध्ये अंतर. करणार आहोत आपण अर्ध आणि पूर्ण शलभासन. सायटिका प्रतिबंधात्मक आहे, त्याचबरोबर पाठीची कमरेची दुखणी कमी होतात, व्हेरिकोज वेनचा त्रास सुद्धा कमी होतो. तर सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. आणि आता जिथे आपलं कपाळ आहे जमिनीवर, तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. गुडघे, मांड्या, पाऊल जुळलेली आहे. प्रत्येकाने घेतलेली जे आपले खांदे जमिनीकडे सैल सोडले ते हलकेसे वरच्या बाजूने खेचा. त्यामुळे हलकासा ताण ना आणि आपला उजवा पाय गुडघ्यात न सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. इथे आपल्याला हनुवटी वर उचलायची नाहीये, फक्त कमरेपासूनचा जो मागचा भाग आहे म्हणजेच आपल्या पायाकडचा भाग आपण जमिनीपासून वर उचललाय, फक्त उजवा पाय वर उचला. बरोबर, छान. सावकाश उजवा पाय खाली. पुन्हा गुडघे मांड्या जोडलेले आहेत आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी वरती न उचलता फक्त पायामध्ये हालचाल. बरोबर, छान. सावकाश उजवा पाय खाली घ्या, सॉरी डावा पाय खाली घ्या. पुन्हा गुडघे मांड्या जोडलेल्या, हनुवटी जमिनीवर आहे आणि आता दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वरती. पुन्हा थोडेसे खांदे मागच्या बाजूने खेचून घ्या. एक हलकासा ताळ धरा दोन्ही पायांमध्ये आणि एकाच वेळेला जमिनीपासून वर उचला, गुडघ्यातनं सरळ ठेवून. हनुवटी जमिनीवर, पाय मागून वर उचलले. आता बघा, हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतोय. बरोबर, छान. सावकाश पाय खाली. जे हात मांड्यांच्या खाली आहेत ते काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती, रिलॅक्स. या आसनामध्ये आपण कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये हालचाल केली होती आणि आता याला कॉम्प्लिमेंट करणारं पुढचं आसन ते म्हणजे सुलभ भुजंगासन, जे आपण काल केलं होतं त्याची पुन्हा एकदा उजळणी. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात फोल्ड करा, उजवा आणि डावा. हाताची कोपरं शरीराच्या छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. आणि आता एकाच वेळेला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर असेल, नजर सिलिंगकडे, पाय मागच्या मागे ताणा, तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात आणि श्वास चालू. येस, परफेक्ट. देहधारणा, प्राणधारणा, जोड श्वासाची. आपापल्या क्षमतेने 2 ते 3 श्वास इथे थांबूया. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. उलट करताना डोळ्याचा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश आपलं कपाळ खाली जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, कुठेही गडबड न करता हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर विश्रांती घ्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मान. काल आपण अल्टरनेट म्हणजेच अनुलोम विलोम प्राणायाम बघितला. आज आपल्याला भ्रामरी प्राणायाम बघायचा आहे. तर भ्रामरी करताना काळजी अशी घ्यायची आहे
की ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे किंवा कुठल्याही प्रकारची जर मानसिक आजार असतील आणि तुमची त्याप्रमाणे ट्रीटमेंट चालू असेल, तर मात्र भ्रामरी प्राणायाम करणं टाळा. ठीक आहे? ज्यांना डिप्रेशन, एन्झायटीचा त्रास आहे, त्याच्या गोळ्या चालू असतील, तर मात्र भ्रामरी प्राणायाम करणं टाळा. तर याचे फायदे काय आहेत? भ्रामरीमुळे आपला निद्रानाश जो आहे, म्हणजे रात्री जी आपल्याला झोप लागत नाही किंवा खूप उशिरा लागते, तर तो त्रास कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर त्यातून जी स्पंदने निर्माण होतात, जे व्हायब्रेशन्स असतात, त्या व्हायब्रेशन्सचा परिणाम आपल्या ब्रेनच्या म्हणजे मेंदूच्या ठिकाणी होतो आणि त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढायला मदत होते. लहान मुलांना जर हा करायला सांगितलात, तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि अभ्यासामध्ये खूप चांगली प्रगती दिसते. पण बरोबर हाच प्राणायाम आपल्याला नियमित करायचा आहे. नियमित केले तर आपल्याला ह्याचे लाभ नक्कीच पुढे पाहायला मिळतात. हं. तर आधी आपण अनुलोम-विलोम प्राणायाम करणार आणि त्याच्यानंतर भ्रामरी प्राणायाम मी तुम्हाला दाखवेन. तर दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पाठ करण्यास सरळ, डोळे मिटून घेऊया आणि दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करून घेऊया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुप्पट असेल. अजून एक राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने घेतलेला श्वास सोडा. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन. डोळे मिटून पुढच्या कृती करण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. पहिली 2 बोटं फोल्ड करून ती अंगठ्याच्या मुळाशी घेऊन या. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल आणि अंगठा ओपन असेल. डोळे मिटून उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर, डोळे मिटून आपली जाणीव आपल्या श्वसन मार्गाकडे. शरीर आणि मन समतोल करणारा, बॅलन्स करणारा हा अनुलोम विलोम प्राणायाम तणाव कमी करण्यासाठी,
मन शांत करण्यासाठी या प्राणायामाची आवर्तनं तुम्ही नियमित केली पाहिजेत. डोळे मिटून स्वानुभूती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे आपण भ्रामरीची आवर्तनं. भ्रामरी करताना तुम्हाला श्वास घेताना सहज घ्यायचा आहे. पूरक हा आपला सहज असेल, पण रेचक करताना तुम्हाला भ्रमरगुंजन करायचंय. भ्रमरगुंजन म्हणजे आपण बर्ड हमिंग करतो ना, किंवा आपण ओंकार करतो. त्या ओंकारातला जो म आहे ना, तर हा जो म आहे, हा आपल्याला गुंजन करीत आपल्याला घेतलेला श्वास सोडायचा आहे. आपण एकत्रित करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हातांची ज्ञान मुद्रा, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं रिलॅक्स करायचे, डोळे मिटून घ्यायचे, चेहराही शांत असेल. आता आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती तुमच्या नाकाच्या ठिकाणी, कपाळाच्या इथे आणि आपल्या भ्रूमध्याच्या इथे. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. 2 मिनिटासाठी आपण शवासन करून घेऊया. एक क्विक रिलॅक्सेशन टेक्निक सांगते. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सॉरी, दोन्ही पाय सावकाश. आता आज आपण क्विक रिलॅक्सेशन करणार आहोत. तर इथे काय करायचंय, दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या. आणि आता आपल्याला संपूर्ण जे आपलं शरीर आहे ना, ते टाईट टाईट करत जायचंय. म्हणजे आवळून घ्यायला सुरुवात करायची संपूर्ण शरीर. आता आपण सुरू करूया. आपली दोन्ही पावलं, पावलांची 5ही बोटं एकदम टाईट करा, आवळून घ्या. अँकल जॉईंट जो आहे, घोट्याचा भाग, तो सुद्धा आवळून घ्यायचा आहे, टाईट करायचा आहे. तुमच्या पोटरीचा भाग टाईट करायचा आहे, मांड्या टाईट करायच्या आहेत, सीटचा भाग टाईट करायचा आहे, एकदम टाईट. पोटातले स्नायू आवळून घ्या, छातीचे स्नायू आवळून घ्या. हात आपण घट्ट मुठी वळवलेले आहेत, ते आवळून घ्यायचे आहेत. दातावर दात लावायचे आहेत. डोळे गच्च मिटून घ्यायचे आणि संपूर्ण शरीर टाईट करून घ्या. टाईट करा, टाईट करा, टाईट करा. आवळून घ्यायचंय, आवळून घ्यायचंय, आवळून घ्यायचंय. घट्ट 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 करा आणि रिलॅक्स करा. सावकाश हात खाली घ्या आणि संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. हातापायांमध्ये अंतर घ्या. डोळे मिटून घ्या आणि एकदम रिलॅक्स व्हा. पाठकणा जमिनीकडे अगदी सैल सोडा. रिलॅक्स. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. संथ गतीने आपला श्वास सुरू आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना
उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. कुठलीही हालचाल न करता आपल्याला स्वस्थपणे पडून राहायचंय. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. सावकाश डाव्या कुशीला वळूया आणि हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, कुठेही गडबड घाई न करता. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडताना ओंकार. ओ ओ ओ दोन्ही हात जोडून शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक आपले साथ पूर्ण समर्पित. कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगट डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. ओम आपला धन्यवाद. भेटूया सोमवारी सकाळी 5:50ला. उद्या शनिवार आहे. शनिवार रविवार सुट्टी असेल वर्गाला आपल्या. तुमची प्रॅक्टिस करा, तुमची साधना चालू ठेवा आणि आपण भेटूया सोमवारी सकाळी 5:50ला. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड. हरिओम. तुम्हाला पण मीटिंग एंड करते हा.